Hello and welcome back to TechnoArc. In today's video, we will dive into the basics of UDPCR content. Specifically, we will be discussing point 2.1.2 permission not necessary under the topic permission from the planning authority is mandatory. So let's get started. So, point 2.1.2 permission not necessary. No such permission shall be necessary for point 1 carrying out of work in compliance with any order or direction made by any authority under any law for the time being in force. म्हणजेच सरकारी आदेश पूर्ण करण्यासाठी कामे करणे. फॉर एक्झाम्पल, समजा सरकारने एखादा आदेश दिला आहे की पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी काही बांधकाम करावे लागेल, तर त्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. पॉईंट 2 carrying out of works by any authority in exercise of its powers under any law for the time being in force. म्हणजेच सरकारने स्वतःच्या अधिकारानुसार कामे करणे. फॉर एक्झाम्पल, महानगरपालिकेने पाणी पुरवठा किंवा गटारांचे काम करायचे असतील तर त्यांना परवानगी लागत नाही. थर्ड पॉईंट, द एक्सकॅव्हेशन इन्क्लुडिंग एक्सकॅव्हेशन ऑफ वेल्स मेड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ ॲग्रिकल्चर ऑपरेशन. म्हणजेच शेतीसाठी जमिनीचे किंवा विहिरीसाठी खोदकाम करणे. फॉर एक्झाम्पल, जर एखादा शेतकरी आपल्या शेतात नवीन विहीर खोदत असेल तर त्याला परवानगी घेण्याची गरज नाही. फोर्थ पॉईंट, द कन्स्ट्रक्शन ऑफ अ रोड इंटेंडेड टू गिव्ह ॲक्सेस टू लँड सोलली फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. म्हणजेच शेतीसाठी रस्त्याचे बांधकाम. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करायचा असेल तर परवानगीची गरज नाही. Fifth point, normal use of land which has been used temporarily for other purposes like marriage pandals or for festive occasions etc. on private land. म्हणजेच खाजगी जमिनीवर लग्न समारंभ किंवा सणाच्या उत्सवासाठी तात्पुरती वापरलेली जागा. फॉर एक्झाम्पल, तुमच्या खाजगी प्लॉटवर लग्न मंडप उभारायचा असेल किंवा गणपती उत्सवासाठी मंडप उभारायचा असेल तर परवानगी घ्यावी लागत नाही. सिक्स्थ पॉईंट, प्रोव्हिजन ऑफ सेफ्टी ग्रिल्स टू विंडोज और व्हेंटिलेटर्स. म्हणजेच सुरक्षेसाठी खिडक्यांना ग्रिल लावणे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला तुमच्या घरच्या खिडक्यांना ग्रिल बसवायचे असेल तर तुम्हाला परवानगीची गरज नाही. सेवन्थ पॉईंट, डिस्ट्रीब्युशन और रिसिव्हिंग सबस्टेशन ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी. म्हणजेच वीज कंपनीचे वितरण व उपकेंद्रे उभारणे. फॉर एक्झाम्पल, वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या उपकेंद्रांसाठी परवानगी लागत नाही. एथ पॉईंट, इन्स्टॉलेशन ऑफ सोलार पॅनल्स हॅव्हिंग बेस ऑफ सोलार पॅनल ॲट हाईट अप टू 1.8 meters फ्रॉम टेरेस एन्श्युरिंग स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी फ्रॉम द लायसन्स स्ट्रक्चरल इंजिनियर. म्हणजेच टेरेसवर 1.8 मीटर उंचीपर्यंत सोलार पॅनल बसवणे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही घरच्या टेरेसवर सोलार पॅनल बसवत असाल आणि ते 1.8 मीटर्सच्या आत असेल तर तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही. नाइन्थ पॉईंट, प्रोव्हाइडिंग इंटर्नल लाईटवेट पार्टिशन्स और केबिन्स इन द कमर्शियल बिल्डिंग और एस्टॅब्लिशमेंट विथ सर्टिफिकेट ऑफ स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी फ्रॉम द लायसन्स स्ट्रक्चरल इंजिनियर. म्हणजेच व्यावसायिक इमारतीत हलक्या वजनाचे पार्टिशन किंवा केबिन बसवणे. फॉर एक्झाम्पल, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या टीमसाठी पार्टिशन बसवायचे असतील तर परवानगीची गरज नाही. टेंथ पॉईंट, टेम्पररी स्ट्रक्चर्स फॉर गोडाऊन्स और स्टोरेज ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल्स विदिन दी साईट. म्हणजेच बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे तात्पुरते गोदाम उभारणे. फॉर एक्झाम्पल, जर बांधकाम सुरू असेल आणि तुम्हाला सिमेंट, वाळू व इतर साहित्य ठेवण्यासाठी तात्पुरते शेड उभारायचे असतील तर परवानगीची गरज नाही आहे. 11th पॉईंट, टेम्पररी साईट ऑफिसेस, सॅम्पल फ्लॅट्स अँड वॉचमॅन चौकीज विदिन द साईट ओनली ड्युरिंग द फेज ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द मेन बिल्डिंग. म्हणजेच साईट ऑफिस, सॅम्पल फ्लॅट आणि वॉचमॅनसाठी तात्पुरते शेड उभारणे. फॉर एक्झाम्पल, बिल्डरने सॅम्पल फ्लॅट किंवा वॉचमॅनसाठी टेम्पररी रूम तयार केली असेल तर त्यांना परवानगी लागत नाही त्यासाठी. 12th पॉईंट, टेम्पररी स्ट्रक्चर्स फॉर स्टोरेज ऑफ मशिनरी बिफोर इन्स्टॉलेशन फॉर फॅक्टरीज इन इंडस्ट्रियल लँड्स विदिन दी साईट. म्हणजेच कारखान्यांसाठी यंत्रसामग्री ठेवण्याचे तात्पुरते शेड. फॉर एक्झाम्पल, जर इंडस्ट्रियल क्षेत्रात नवीन मशिनरी ठेवण्यासाठी तात्पुरते शेड उभारायचे असतील तर परवानगीची गरज नाही. 13th पॉईंट, लेबर कॅम्प्स फॉर कन्स्ट्रक्शन साईट्स प्रोव्हाइडेड ॲडिक्वेट वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड अँड सेफ्टी इज एन्श्युअर्ड. म्हणजेच
बांधकाम साईटसाठी मजुरांचे कॅम्प उभारणे. फॉर एक्झाम्पल, जर मजुरांसाठी तात्पुरते राहण्याची व्यवस्था केली तर त्यासाठी परवानगी लागणार नाही, तर फक्त स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याची काळजी घ्यावी लागणार. 14th पॉईंट, construction of temporary sets for film, TV serial or advertisement shooting and like activities for a period not more than 1 year subject to intimation to the authority. म्हणजेच चित्रपट TV मालिकांसाठी सेट उभारणे. फॉर एक्झाम्पल, जर कोणीतरी शूटिंगसाठी तात्पुरते सेट बनवत असेल आणि ते 1 वर्षाच्या आत काढले जाणार असतील तर परवानगी लागत नाही. 15th point, building on plot area up to 150 square meters and on plot area more than 150 to 300 square meters subject to compliance as per appendix K. म्हणजेच 150 स्क्वेअर मीटरपर्यंत म्हणजे लो रिस्क आणि 300 स्क्वेअर मीटर म्हणजेच मॉडरेट रिस्क प्लॉटवर इमारती बांधणे. या ठिकाणी अपेंडिक्स के मधील अटी पाळल्या तर परवानगी घ्यावी लागणार नाही. 16th point, construction up to 8 rooms for agro-tourism center and allied activities as per tourism policy 2016 in agricultural zone subject to compliance as per appendix K2. म्हणजेच शेती पर्यटनांसाठी 8 खोल्यांपर्यंतचे बांधकाम. जर कोणी ॲग्रो टुरिझम शेती पर्यटन सुरू करत असेल आणि पर्यटन धोरण 2016 नुसार अटी पूर्ण करत असेल तर परवानगी घ्यावी लागणार नाही. आता या सगळ्या पॉईंट्सचा निष्कर्ष असा आहे, वरील परिस्थितीमध्ये कोणत्याही परवानगी लागत नाही, पण बांधकाम करताना सर्व नियम आणि अटी पूर्ण करणे गरजेचेच आहे.